पंढरपुरात पुरुषोत्तम अधिक एकादशीच्या निमित्ताने व्हीआयपी दर्शन सुरूच आहे। कुणालाही व्हीआयपी म्हणून सोडले जाते। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असूनही व्हीआयपी दर्शन दिले जाते आणि विधानसभा सदस्य असणाऱ्या आमच्यासारख्या आमदारांना 1 तास वेटिंगवर बसून ठेवले जाते। याबाबत पुण्याच्या वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसेच आमदार आणि खासदारांना काही मानसन्मान आहे का नाही, इतर व्यक्तींना आमच्या डोळ्यासमोर व्हीआयपी म्हणून सोडले जाते। वास्तवात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना व्हीआयपी म्हणून नक्की कोणाला एंट्री दिली गेली हे माहीत नाही, पण मला 1 तास बसवण्यात आले याबद्दल दुःख वाटते, अशा शब्दात आमदार पठारे यांनी नाराजी व्यक्त केली। तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार असल्याचे यावेळी आमदार पठारे यांनी सांगितले। पांडुरंगाचं दर्शन हे लहानपणापासून आई बरोबर वडिलांच्या बरोबर घेतल्यामुळं सातत्यानं पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो। रात्री कलेक्टरांनी काय आदेश काढले मला माहित नव्हतं। मी हरिद्वारला माझे मोठे बंधू वारल्यामुळं हस्ती घेऊन गेलो होतो आणि मी इथे नव्हतो आणि मी आलो आणि मी पहाटेच येत असतो आणि सकाळी दर्शन घेऊन पुन्हा जातो। परंतु आज या ठिकाणी बकरी ईदची सुट्टी आहे। आज सकाळी आल्यावर मला थांबावं लागलं, त्याच्याबद्दल बी काही दुःख नाही, परंतु काही व्हीआयपी इतरही सोडले जातात हे मला पाहायला मिळालं। मी 1 तासभर बसलो, त्याच्यामध्ये कुठलाही व्हीआयपी सोडला तर तो आमदाराबरोबरच आहे असं नाहीये, परंतु त्याची कुणाची काय पात्रता असेल, कोणी मंत्री असेल, परंतु सर्वांना कायदा एकच असतो असं मला म्हणायचंय। आणि आम्हाला सोडावा नाही किंवा सोडावा असंही काही नाही, परंतु सोडलं तर सर्व आमदार असेल, खासदार असेल त्यांना सोडावं, परंतु एखाद्याला बसून ठेवायचं हेही योग्य नाहीये। 1 तास आज मला बसावं लागलं, त्याचं दुःख आहे। कारण कायम वारी करणारा, मला वाटतं बबनदादा पाचपुते यांच्यानंतर मीच वारी करणारा, एवढा कट्टर वारी करणार आहे। माझी दिंडी सुद्धा आहे, माझी धर्मशाळा पंढरपूरला आहे। कायद्यानुसार आणि शासनाच्या कायद्यानुसार खरं तर मंदिर समिती चालते, शासनाचाच कारभार सगळा आहे। मंदिर समितीचंही आज काय इथं चालू नव्हतं। इथं सगळं काय होतं ते कलेक्टरचं होतं। मी कलेक्टरांना काय दोष देत नाही, परंतु व्हीआयपी म्हणजे आमदारांचा तरी मान ठेवला जावा एवढंच मला म्हणायचंय। आम्हाला काय नाही, कारण व्हीआयपी म्हणल्यावर सर्वच व्हीआयपी धरतात। आमदारांचे ओळखीचे, मंत्र्यांच्या ओळखीचे, अधिकाऱ्यांच्या ओळखीचे, सगळेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सदस्य असतात। आमचे जिल्हा परिषद असतात, नगरसेवक असतात, किंवा वेगवेगळ्या पदावर असणारे अनेक कोर्ट असतात, अनेक सरकारी वकील असतात, कुणी काय वेगवेगळे अधिकारी असतात सर्व खात्याचे, ते त्यांना व्हीआयपी म्हणून सोडलं जातं। त्याबद्दल आम्हाला काही दुःख नाहीये, परंतु आज आमच्यासारख्या विधानसभा सदस्याला सुद्धा 1 तास कलेक्टरांच्या आदेशामुळे बसावं लागलं। त्याचं थोडंसं दुःख असं की वारकरी असल्यामुळं, वारकरी नसतो आणि दर्शनाला आलो असतो तर वेगळं आहे, पण महिन्याची वारी करणारा वारकरी आणि त्यालाही बसावंच लागलं, त्याबद्दलही काय वाटत नाही। परंतु दुःख एवढंच की 1 तास व्हीआयपीचा बसावं लागतं, त्याचं दुःख। पूर्णविराम दिला तर परंतु बडव्याचे लोक सोडले जातात। पूर्णविराम काय होतं, कधी असं असतं की आम्हाला बी मिटिंग असतात, विधानसभेचं अधिवेशन असतं, कधी कधी ह्याच काळामध्ये आम्ही वारीला येतो, परंतु आम्ही सकाळी येऊन परत अधिवेशनात पोहोचतो। तर आम्हाला पूर्णविराम द्यावा असं म्हणावं असं वाटत नाही, कारण काही वेळेस कलेक्टर येतात, काही वेळेस आयुक्त येतात, वेगवेगळे पदाधिकारी येतात। 2014 साली विरोधकांना मंदिरातून बाहेर जावं लागलं, त्यानंतर पूर्ण मंदिराचं सरकारीकरण। असं काही बंद नाहीये, व्हीआयपी दर्शनाची व्याख्याच नाहीये, नाही बंद नाहीये। आज सगळे लोक आपापले लोक घेतात। कारभार विधिमंडळाच्या कायद्यानं म्हटलं तर मग विधिमंडळाच्या सदस्याला सोडलं जात नाही ना। विधिमंडळात याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे की आम्हाला कार्ड तरी द्यावं काहीतरी, किंवा तुम्हाला सोडण्यात येईल म्हणून दर्शन, नाही तर मग दर्शनालाच यावं नाही असं वाटतं। कशासाठी आता घाट आम्ही कायम 4 लोक असतो आमच्या बरोबर, आम्ही काय जास्त असं लोक, कारण काही आमदारांच्या बरोबर आम्ही पाहतो, मीडियाला बी पाहतो 10, 15, 20 लोक सोडतात, तर ते बी अयोग्य वाटत नाही। 2-4 लोक तर शेवटी पीए असतात, कधी त्यांच्या बरोबर बॉडीगार्ड असतात,
हे म्हणजे थोडेसे 4 लोक असतात ते पीए बॉडीगार्ड ड्रायव्हर असे असतात 4 लोक म्हणून 4 लोकांना सांगतो.